तर फुटीर खासदारांना मान्यता दिल्याच्या नंतर दोन्ही शिवसेनेमध्ये त्यावरून झुंपली आहे. कायद्यात तरतूद नसताना गटाला मान्यता देणं गैर असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे. या निर्णयाला त्यांनी आक्षेप घेतला. लोकसभा अध्यक्ष तांत्रिक बाबी पाहूनच घेतील असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं. अध्यक्षांनी जो पत्र त्यांच्या कार्यालयाने जे पत्र काढले ते जरा काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आपण. त्यांनी तृणमूलच्या गटाला वेगळं बसण्याची मान्यता दिली. मर्ज असा नाही, यांनी अफिलेशन शब्द वापरला, तो अफिलेशन दिलेला आहे. आता हे कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसून दिलं ते त्यांनी दिलेलं नाहीये. त्यामुळे या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे पक्षप्रमुख, यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काय कारवाई करायला पाहिजे किंवा कार्यवाही केली पाहिजे ती केली जाईल. 2022 पासून खूप दावे त्यांनी केले. सगळे दावे जे आहेत ते फोल ठरत चाललेले आहेत आणि मला वाटतं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या खासदारांनी देखील विचारपूर्वक केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याला मान्यता जी आहे ही स्पीकर महोदयांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या विरोधात ते आता कोर्टात जाणार आहेत. कोर्टात त्यांनी चालूच आहे त्यांचं कोर्ट कचेरी वगैरे 2022 पासून आणि प्रत्येक वेळेस जे आपण पाहत आहे कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले आहे. मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त अफिलिएशनला परवानगी दिलेली आहे असं अरविंद सावंतांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं आहे की मर्जर केलेलं नाहीये सगळ्या खासदारांचं लोकसभा अध्यक्ष. आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील.